या व्हिडिओमध्ये आपण रोटेशनल डायनॅमिक्स या चॅप्टरचे प्रॉब्लेम्स सॉल्व करू. फिजिक्समध्ये प्रॉब्लेम्सला फार महत्त्व आहे. एक्झाममध्ये प्रॉब्लेम्स विचारतात, तसेच CETमध्ये, नीट परीक्षेमध्ये, JEE परीक्षेमध्ये सुद्धा प्रॉब्लेम्सचं एक वेगळं महत्त्व असतं. प्रॉब्लेम्स सोडवण्यासाठी आपले सगळे फॉर्म्युले पाठ पाहिजे. त्याआधी सगळी थिअरी नीट समजावून घ्या, सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करा. त्याच्यानंतर त्या चॅप्टरवरचे सगळे फॉर्म्युले एका कागदावर लिहून काढा, ते पाठ करा, त्याची रिव्हिजन करा. त्यानंतरच प्रॉब्लेम्स सॉल्व करायला सुरुवात करा, त्याची प्रॅक्टिस करा. थिअरीचा पार्ट आपण व्हिडिओ बघू शकतो, वाचू शकतो, पण प्रॉब्लेम्ससाठी प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. त्यामुळे आज इथे जेवढे आपण प्रॉब्लेम्स सोडवणार आहोत ते नुसते बघू नका, तर ते प्रॉब्लेम्स कागदावरती हे व्हिडिओ पाहिल्यानंतर ते सोडवून बघा, त्याची प्रॅक्टिस करा आणि त्यासारखे अजून काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सोडवा. जास्तीत जास्त प्रॉब्लेम्स सोडवले तर त्याचा निश्चितच आपल्याला परीक्षेमध्ये, CETमध्ये, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये फायदा होतो. आता पहा, हे पहिलं एक्झाम्पल आहे. ॲन एअरप्लेन मूव्हिंग विथ ए स्पीड ऑफ 300 मीटर पर सेकंड टेक्स अ टर्न ऑफ 1500 मीटर इन ए हॉरिझॉन्टल प्लेन. कॅल्क्युलेट इट्स अँग्युलर स्पीड अँड टाईम इट टेक्स टू कम्प्लीट अ सेमी सर्कल. म्हणजे काय आहे, एरोप्लेन आहे जे 300 मीटर पर सेकंडच्या स्पीडने चाललेलं आहे आणि ते सेमी सर्क्युलर पाथ कंप्लीट करतं, म्हणजे सर्क्युलर मोशन परफॉर्म करतं. त्या सर्क्युलर मोशनची रेडियस आहे 1500 मीटर आणि आपल्याला त्याचं अर्ध वर्तुळ कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागेल हे विचारलेलं आहे. कुठलंही एक्झाम्पल सॉल्व करताना गिवन डेटा लिहायचा असतो. आता परीक्षेमध्ये गिवन डेटा लिहितो आपण, त्याला मार्क्स नसतात, लक्षात घ्या. तो आपण फक्त आपल्या सोयीसाठी लिहितो, कारण गिवन डेटा लिहिल्यामुळं आपल्याला कुठला फॉर्म्युला वापरायचा ते समजायला सोपं जातं आणि त्याचवेळी त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज ठेवायला सोपं जातं, कारण प्रत्येक वेळेस परत हे एक्झाम्पल वाचत बसायचं नाही. सो व्हॉट आर गिवन क्वांटिटीज इन दिस एक्झाम्पल? फर्स्ट ऑफ ऑल, व्हेलॉसिटी इज गिवन, स्पीड इज गिवन 300 मीटर पर सेकंड. Second quantity is radius, r is given 1500 meter, and we have to find out omega and time for semicircle. Now this is solution of that example. We know V equal to r omega, therefore omega equal to V upon r. So V is 300 upon 1500, that is 1 upon 5 equal to 0.2 radian per second. So this is the first answer. Generally formula carries half mark in exam. That depends upon the type of numerical. शक्यतोवर परीक्षेमध्ये फॉर्म्युला आपण पूर्ण एक्झाम्पल जरी नाही सोडवलं तरी फॉर्म्युला जरी लिहिला तरी त्याचा अर्धा मार्क आपल्याला मिळत असतो. अर्थात ते बोर्ड ठरवत असतं, प्रत्येक वेळेस अर्धाच मार्क असेल असं नाही. ते एक्झाम्पल किती, टोटल एक्झाम्पल किती मार्काचं आहे आणि कशा प्रकारचं आहे त्याच्यावर डिपेंड आहे. त्यानंतर ह्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करणं त्याला अर्धा मार्क असतो आणि जे आन्सर येतं त्याला 1 मार्क असतो. त्या 1 मार्कामध्ये अर्धा मार्क हा त्या युनिटला असतो. युनिट जर आपण लिहिलं नाही किंवा चुकीचं लिहिलं तर अर्धा मार्क आपला परीक्षेमध्ये कट होत असतो. तर हे ओमेगा आपण काढलं. त्याच्यानंतर सेमी सर्कलला किती टाईम लागेल ते काढायचं आहे. त्यासाठी आपण फॉर्म्युला घेणार आहे V इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. देअरफॉर टाईम इक्वल टू डिस्टन्स अपॉन V. हा फॉर्म्युला रिअरेंज केला. आता डिस्टन्स म्हणजे किती कव्हर करणार, तर सेमी सर्कल. Therefore length of semicircle upon V. Now length of semicircle equal to half into complete circle, circumference. Circumference असतं 2 pi r. त्याला 2 ने डिवाइड केलं की सेमीसर्कल मिळतं. त्यामध्ये 2 कॅन्सल होतं आणि आपल्याला मिळतं पाय r अपॉन V. आता यामध्ये व्हॅल्यूज ठेवा, पायची व्हॅल्यू ठेवली, आरची व्हॅल्यू, व्हीची व्हॅल्यू आणि हे कॅल्क्युलेशन्स करून हे आन्सर इथं मिळालेलं आहे. अर्थात कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी आपल्याला एक्झाममध्ये लॉग टेबलनी कॅल्क्युलेशन्स करायचे असतात. कॅल्क्युलेटर अलाउड नसतं, हे लक्षात ठेवा. इथं आता वेळ वाचवण्यासाठी मी डायरेक्ट या ठिकाणी उत्तर काढलेलं आहे. तर हे टाईम आलं 15.7 सेकंड. सो डोंट फॉरगेट टू राईट युनिट, अदरवाईज यू विल लूज हाफ मार्क. दिस वॉज द फर्स्ट एक्झाम्पल. नाव सी द सेकंड एक्झाम्पल. Calculate the angular speed of a minute hand of a clock. If minute hand is 5 centimeter long, calculate linear velocity at its tip. So this is the example. Now remember, for example, any example in which clock is involved, कुठल्या एक्झाम्पलमध्ये
घड्याळाच्या संबंधित जे एक्झाम्पल असेल त्याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला इनडायरेक्टली दिलेल्या असतात, त्या एक्झाम्पलमध्ये दिलेल्या नसतात, त्या आपण विचार करून त्या ठिकाणी त्या घ्यायच्या असतात. उदाहरणार्थ की घड्याळामध्ये आपल्याला माहिती आहे थ्री हँड्स, मिनिट हँड, अवर हँड, सेकंड हँड, अँड पिरियड ऑफ ईच हँड इज फिक्स्ड. प्रत्येक जो घड्याळाचा काटा आहे, तास काटा, मिनिट काटा, सेकंड काटा, त्याचा पिरियड ठरलेला असतो. तो पिरियड आपल्याला या ठिकाणी डायरेक्ट दिलेला नसतो, पण आपण तो घड्याळावरचं एक्झाम्पल आहे असं म्हटल्यानंतर पिरियड आपण घ्यायचा असतो. मग आता गिवन डेटा काय काय एक्झाम्पलमध्ये पहा. पहिली क्वांटिटी आहे पिरियड ऑफ मिनिट हँड. आता मिनिट हँडला एक राऊंड कंप्लीट करायला आपल्याला माहीत आहे किती वेळ लागतो, तर त्याला 1 तास वेळ लागतो. 1 तास म्हणजे 60 मिनिट्स. 60 minutes means 3600. Always remember, when we solve problems in physics, the quantities should be in SI unit. सगळ्या क्वांटिटीज एका सिस्टीममध्ये असल्या पाहिजे. म्हणजे टाईम जर अवरमध्ये असेल, बघा घड्याळाचा जो पिरियड असतो मिनिट हँडचा तो असतो 1 hour 60 minutes, पण तो आपल्याला सेकंड्समध्ये कन्व्हर्ट करून घेणं गरजेचं आहे. 60 × 60. रेडियस 5 centimeter. लेंथ ऑफ मिनिट हँड इज रेडियस in this case, because the tip of minute hand is performing circular motion. Then the length of minute hand becomes equal to radius of circular motion. That radius is 5 centimeter. Again, this should be converted in meter. So in meter, when we multiply 5 centimeter by 10⁻², then we get in meter. And we have to find out velocity. आता velocity काढण्याचा फॉर्म्युला असा आहे, आपल्याला माहिती आहे V = R ओमेगा. हा फॉर्म्युला घेणार आहे, पण याच्यामध्ये ओमेगा कुठं दिलेला आहे, तर ओमेगा आणि पिरियडमधलं रिलेशन आपल्याला माहिती आहे. ओमेगा = 2π/T, आणि मग ती व्हॅल्यू ठेवून हे प्रॉब्लेम सोडवायचा आहे. बघा अशा पद्धतीने V = R ओमेगा. ओमेगाची व्हॅल्यू ठेवली 2π/T. आता यामध्ये सगळ्या क्वांटिटीज आपल्याला दिलेल्या आहेत. रेडियस दिलेली आहे 5 × 10⁻². इथं 10⁻² राहिलेलं आहे. नंतर हे 2, नंतर 3.14 पायची व्हॅल्यू अपॉन 3600. हे सगळं सोडवल्यानंतर आपल्याला हे उत्तर या ठिकाणी मिळतं. परत एकदा सांगतो की हे कॅल्क्युलेशन्स तुम्हाला लॉग टेबल येतं असं गृहीत धरून मी चालतो आहे, आणि लॉग टेबलनी सोडवल्यानंतर हे उत्तर मिळतं. कॅल्क्युलेशन्स बहुतेक सर्व विद्यार्थ्यांना जमतात, त्याच्यामुळे हे कॅल्क्युलेशन्स इथं सगळे लिहिलेले नाहीत. त्याच्यामध्ये वेळ गेला असता म्हणून ते मी लिहिलेलं नाही. हे व्हेलॉसिटी मिळाली, त्याचं युनिट मीटर/सेकंड आहे. Then third example. Now see third example. The vertical section of a road over a bridge in the direction of its length is in the form of an arc of a radius 4.4 meter. Find the greatest velocity at which a vehicle can cross the bridge without losing contact with the road at highest point, if the center of gravity of the vehicle is 0.5 meter from the ground. म्हणजे आता या ठिकाणी पहा काय आहे, एक व्हेकल जे आहे ते कॉन्व्हेक्स ब्रिजवरून जात आहे. आता आपण थेअरीमध्ये असं शिकलो आहे की जेव्हा जास्त एका विशिष्ट स्पीडपेक्षा जास्त स्पीडनी व्हेकल कॉन्व्हेक्स ब्रिजवरून जातं तेव्हा ते हवेमध्ये उडतं, लुजेस कॉन्टॅक्ट विथ द ग्राउंड सरफेस. तर त्यासाठी त्याला एक स्पीड लिमिट असतं. ते स्पीड लिमिट आपल्याला काढायचं आहे. गिवन क्वांटिटीज काय काय आहे, तर आर दिलं 4.4 मीटर, हाईट दिली 0.5. म्हणजे आता याच्यामध्ये ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, तो जो सर्क्युलर म्हणजे ट्रॅक आहे, कॉन्व्हेक्स ब्रिज आहे, इट इज अ सेक्शन ऑफ सर्क्युलर पाथ, इट इज अ सेगमेंट ऑफ अ सर्कल. त्याची रेडियस 4.4 मीटर आहे आणि त्याच्यावर त्या व्हेकलची ग्रॅव्हिटी 0.5 मीटर आहे. त्याच्यामुळं टोटल जे सर्क्युलर मोशनची रेडियस या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे, कारण आपल्याला डिस्टन्स मोजायचं आहे सेंटरपासून त्या व्हेकलच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीपर्यंत. त्यामुळे ह्या दोघांची ॲडिशन करावी लागेल आपल्याला. जीची व्हॅल्यू दिली 9.8 मीटर/सेकंड² आणि मॅक्झिमम व्हेलॉसिटी आपल्याला विचारली आहे. आता ही फिगर बघा, याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, ह्या रोडपासून खाली इथपर्यंत ते आर दिलं आहे 4.4 आणि त्याच्यावर त्या व्हेकलची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी 0.5 मीटर आहे. त्यामुळे टोटल रेडियस जी सर्क्युलर मोशनची होईल, कारण डिस्टन्स हे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीपासून मेजर केलं पाहिजे, म्हणजे हे 4.4 + 0.5 ते टोटल 4.4 + 0.5 म्हटल्यानंतर ॲडिशन होईल 4.9.
आता हे एक्झाम्पल आपल्याला सोडवायचं आहे. तर यासाठी आपण हा फॉर्म्युला घेतला. कसा घेतला तर या व्हेकलने जर ह्या ग्राउंडचे कॉन्टॅक्ट लूज केलं नाही पाहिजे असं आपल्याला वाटत असेल तर खाली जे डाऊनवर्ड डायरेक्शनला वेट ॲक्ट होतं ते आउटवर्ड व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला जास्त सेंट्रीफ्युगल फोर्स त्याच्या इतकं झालं पाहिजे, म्हणजे बॅलन्स केलं पाहिजे. आणि हा सेंट्रीफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला आहे. यामध्ये दोन्ही बाजूला एम कॅन्सल होतं, हे आर इकडं जातं, त्याच्यावर व्ही स्क्वेअर इक्वल टू आर जी आणि त्याचा स्क्वेअर रूट घेतल्यानंतर हा फॉर्म्युला मिळतो. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज ठेवा. हे 4.9 घेतलं आपण, कारण काय टोटल रेडियस आपण काढलेली मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्या पद्धतीने. आणि हे सोडवून परत या ठिकाणी आता डायरेक्ट मी आन्सर घेतलेलं आहे. तुम्हाला हे कॅल्क्युलेशन्स करावे लागतील. ते आन्सर येतं 6.923 मीटर पर सेकंड. सो दिस इज द मॅक्झिमम स्पीड विथ विच द व्हेकल मूव्ज without losing contact with the ground surface. If the speed becomes more than this, then vehicle will lose contact with the ground surface. If vehicle moves with a speed less than this, then vehicle will not lose contact with ground surface. याच्या इतका म्हणजे 6.923 इतका स्पीड झाला किंवा त्याच्यापेक्षा जास्त स्पीड झाला तर हे व्हेकल हवेमध्ये उडणार आहे, ग्राउंडशी आपला कॉन्टॅक्ट लूज करणार आहे. परंतु याच्यापेक्षा कमी जर स्पीड असेल तर मात्र ते ग्राउंडच्या कॉन्टॅक्टमध्ये राहील. त्याच्यानंतर चौथा एक्झाम्पल आपण जाऊयात. चौथ्या एक्झाम्पलकडं. फोर्थ एक्झाम्पल, बकेट रिव्हॉल्ड इन अ व्हर्टिकल सर्कल, वॉटर डझंट स्पिल. जेव्हा बकेटमध्ये पाणी घेऊन आपण व्हर्टिकल सर्कलमध्ये फिरवतो तेव्हा बकेट वर गेल्यानंतर उलटी होते तरी त्यातलं पाणी का सांडत नाही, कारण इथं पण त्या वेटला सेंट्रीफ्युगल फोर्स बॅलन्स करतं. नेमकं एक्झाम्पल काय आहे ते आता आपण आधी समजावून घेऊ. ए बकेट कंटेनिंग वॉटर इज टाईड टू वन एंड ऑफ अ रोप. म्हणजे ही जी बकेट आहे त्याला दोर बांधलेला आहे. 8 मीटर लॉंग, 8 मीटर लांबीचा दोर बांधलेला आहे. अँड रिव्हॉल्ड द अदर एंड इन अ व्हर्टिकल सर्कल. म्हणजे एक टोक हातामध्ये धरून दुसरं टोक बकेटला जे बांधले ते असं उभ्या सर्कलमध्ये ती बकेट फिरवलेली आहे. Find the minimum number of revolutions per minute in order that water in bucket does not spill. मिनिमम नंबर ऑफ रिव्होल्युशन्स. इथं मिनिमम फ्रिक्वेन्सीला मिनिमम व्हॅलॉसिटीला लिमिट असतं. तुम्ही इथं जास्त किती स्पीडनी फिरवू शकता पण तुम्ही कमी स्पीडनी फिरवू शकत नाही. कारण काय होतं, जेव्हा बघा ही बकेट अशी उलटी होते, वर गेल्यानंतर काय होतं, सेंट्रीफ्युगल फोर्स mv²/r ते वर असतं आणि वेट खाली असतं. त्यामुळं वेटपेक्षा ते सेंट्रीफ्युगल फोर्स वरचं फोर्स जास्त झालं पाहिजे. आता वरचं फोर्स जर कमी पडलं mv²/r, ते कमी कधी पडेल तर स्पीड कमी पडला तर. मग स्पीड कमी पडला तर वरचं सेंट्रीफ्युगल फोर्स कमी होईल आणि वेट जास्त झाल्यामुळं पाणी सांडेल. त्यामुळं वेटपेक्षा जास्त ते सेंट्रीफ्युगल फोर्स पाहिजे, म्हणजे व्हॅलॉसिटी पाहिजे किंवा त्याची इतकी पाहिजे. म्हणून या ठिकाणी फॉर्म्युला वापरायचा आहे. आता गिवन डेटा काय, रेडियस आर 8 मीटर अँड मिनिमम नंबर ऑफ रिव्होल्युशन्स. फ्रिक्वेन्सी आपल्याला विचारली आहे. पर मिनिट काढायचं आहे आपल्याला एका मिनिटामध्ये. आपण पर सेकंड आधी काढणार आणि त्याला इंटू 60 करून नंतर पर मिनिट काढणार आहे. फॉर द वॉटर इन द बकेट नॉट टू स्पिल द मिनिमम सेंट्रीपिटल फोर्स मस्ट बी इक्वल टू वेट ऑफ द वॉटर. म्हणजे आता हा फॉर्म्युला आहे बघा कसा आला हा फॉर्म्युला. तर mg डाऊनवर डायरेक्शनला ॲक्ट होतं आणि mr² हे सेंट्रीफ्युगल फोर्स वरच्या डायरेक्शनला ॲक्ट होतं. आता हे जर सेंट्रीफ्युगल फोर्स जास्त झालं तर चालतं वरच्या दिशेला, काही प्रॉब्लेम येणार नाही. पण ते जर कमी झालं म्हणून त्याला मिनिममला लिमिट आहे, याच्यापेक्षा कमी करून चालणार नाही. म्हणून mr² मिनिमम² इक्वल टू वेट. मिनिमम स्पीडने जात असेल तर ते वेट इतकं पाहिजे, वेटपेक्षा कमी नको, म्हणून इथं मिनिमम आपण घेतलं आहे. यामध्ये व्हॅल्यूज ठेवा आपल्याला दिलेल्या आहेत. तर दोन्ही बाजूला पहिल्यांदा आधी आपण ओमेगाची व्हॅल्यू ठेवली 2πn, त्याचा स्क्वेअर करून घेतला 4π²n². त्यानंतर दोन्ही बाजूचं एम कॅन्सल होईल आणि हा फॉर्म्युला आपण रिअरेंज केला की शेवटी अशा पद्धतीने मिळतो. आपण इथं डायरेक्ट स्टेप घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आता गिवन क्वांटिटीज ठेवा. जीची व्हॅल्यू दिली आहे, ज्या सगळ्या क्वांटिटीज दिल्या आहेत त्या ठेवल्यानंतर ते आपण सॉल्व केलं. वन्स अगेन लॉग टेबल विल बी रिक्वायर्ड हिअर. So you get frequency first in seconds, then after multiplying by this frequency is 0.1762 in hertz, that is per second, because whenever we solve the problems all quantities we take in SI unit, therefore the frequency also we get in SI unit, and SI unit is hertz. Hertz means per second, but we have to find out number of revolutions per minute, so multiply this by 60 and you will get this answer.
10.58 मीटर रिव्होल्युशन्स पर मिनिट. आधी आपल्याला सेकंदमध्ये मिळालं ते, त्याला 60ने मल्टिप्लाय करून आपण ते मिनिट्समध्ये काढलं. 2 मार्काचं एक्झाम्पल असते अशा पद्धतीने. त्यानंतर अजून एक एक्झाम्पल आपण घेऊ. कॉइन जस्ट रिमेन्स ऑन अ डिस्क रोटेटिंग ऑन अ at steady rate of 180 rpm when kept at a distance of 2 cm from the axis of rotation. Find the coefficient of friction between the coin and the disc. आता हे ग्रामोफोन डिस्क असते. ही ग्रामोफोन डिस्क पूर्वी आपली जशी कॉम्पॅक्ट CD किंवा DVD असते तशा पूर्वी ग्रामोफोन डिस्क असायच्या, त्याच्यावरती म्युझिक वगैरे रेकॉर्ड केलेलं असायचं आणि ते आपण ते जुन्या काळी वापरलं जायचं. आता ते नाही आहे. तर याच्यावर काय, ह्या ग्रामोफोन डिस्क जेव्हा फिरते तेव्हा याच्यावर कुठंतरी एका बाजूला कॉइन ठेवलं आहे. किती सेंटीमीटरला, तर 2 सेंटीमीटरला. म्हणजे 2 सेंटीमीटर ही झाली रेडियस सर्क्युलर मोशनची. आता ते सेंट्रीफ्युगल फोर्समुळे बाहेर जाण्याचा प्रयत्न करेल, पण त्या ठिकाणी फ्रिक्शन असल्यामुळे ते सरकत नाही, घसरत नाही. म्हणजे या ठिकाणी कॉइनची जी सर्क्युलर मोशन होते त्या सर्क्युलर मोशनसाठी सेंट्रीपिटल फोर्स लागतं, ते फ्रिक्शनमधून लागतं आणि आपल्याला ते कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन विचारलेलं आहे. आता सोडवायचं कसं, तर गिवन क्वांटिटीज काय काय आहेत ते पहिल्यांदा बघा. गिवन डेटा फ्रिक्वेन्सी 180 RPM, हे RPMमध्ये दिलेली आहे. रिव्होल्युशन्स पर मिनिट, बट व्हेन वी सॉल्व एनी प्रॉब्लेम ऑल क्वांटिटीज शुड बी इन 1 युनिट 1 सिस्टीम. म्हणजे सगळ्या SI तर SIमध्येच पाहिजे किंवा सगळ्या CGS तर CGSमध्येच पाहिजे. एक क्वांटिटी SIमध्ये दुसरी क्वांटिटी CGSमध्ये असं चालत नाही. म्हणून आपण आता पहिल्यांदा ही फ्रिक्वेन्सी 180 RPM आहे ती पर सेकंड, पर मिनिटची पर सेकंड कशी काढायची, तर 60ने डिवाइड करायचं. मिनटाला 180 तर सेकंदाला किती, तर एका मिनटामध्ये 60 सेकंड्स असतात म्हणून 60ने डिवाइड केलं 3 हर्ट्ज. म्हणजे मिनिटाला जर 180 होत असतील तर एका सेकंदात 3 रिव्होल्युशन्स होतात म्हणजे 3 हर्ट्ज. त्याच्यानंतर दुसरी क्वांटिटी आपल्याला काय दिली, रेडियस 2 सेंटीमीटर. पण आता हे जर आपण SIमध्ये घेतलं तर हे पण SIमध्येच घ्या, नाहीतर एक SIमध्ये आणि एक CGSमध्ये तसं चालत नाही. मग ते आपण सेंटीमीटरचं मीटरमध्ये करून घेतलं, त्याला 100ने डिवाइड केलं, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन विचारलं. तर मी तुम्हाला सांगितलं की कॉइनची जी सर्क्युलर मोशन होते त्याच्यासाठी जे सेंट्रीपिटल फोर्स लागतं ते फोर्स ऑफ फ्रिक्शनमधून, आणि तोच फॉर्म्युला सेंट्रीपिटल फोर्स इक्वल टू फोर्स ऑफ फ्रिक्शन हा सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे. M म्हणजे मास, R म्हणजे रेडियस, ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी, आणि हा फोर्स ऑफ फ्रिक्शनचा फॉर्म्युला आहे म्यू mg. म्यू मीन्स कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, M means mass, and G is acceleration due to gravity. M gets cancelled. R as it is, omega is 2 pi n, its square will be 4 pi square n square. M is cancelled, mu into G, from that we get mu equal to, by rearranging this equation, we get this equation. Now all quantities are known, keep the values. 4 pi, value of pi is 3.14, n is 3 hertz, in SI unit this 3 hertz. Radius 0.02 and G is 9.8. Do these calculations by log table and finally you will get answer mu equal to 0.7243. This is coefficient of static friction. This is a coefficient, it does not have a unit. Coefficient of static friction ला युनिट नसतं, त्यामुळं आपण या ठिकाणी युनिट लिहिलेलं नाही.